कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्यानी सगळं घर आवरलंय, चकाचक करून ठेवलंय आणि आता काम बघायला बाहेर गेलीये. खरंच सुधारली नाही का पोर? होय ग बाई, कुठून शानपणा सुचला तिला ते काय माहित नाही, पण पोरगी कष्ट लय घेते. अगं कराय पाहिजे ना आयो. सफल व्हायचं असेल तर कष्टाला पर्यायच नाही, बरोबर का नाही वहिनी? वंदी, हा मुर्दा इथं आता कशा बाई आलाय? घे आता, हे असं आहे तुझं आयो. कसा आहेस, कधी आलास असं विचारायला पाहिजे ना. तर तुझं हे असं हे बघ, आधी तू ना पायाशी बसतोस काय आणि नंतर डोसक्यावर नाचायला लागतोयस. बरं ते जाऊ दे. कोण आले बघितलंस का माझ्यासोबत? हा हो धाकले पाटील. अगं बाई बाळा, तू मागे काय राहिलायस? ये 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 आती ये. ये बाळा ये, बघ कोण आलंय. हा बस बस बस. आणि तू काय खाणार? काय हवंय तुला सांग बरं. त्याला आजीची माया हवी. आजी बघ की. याला सरबत पाहिजे, मी ह्यो म्हणतोय आजीची माया पाहिजे. काय रे सागर, तुझ्या बापाला आज काय झालं? नाही म्हणजे काय हवंय त्याला? अगं असं काय करते? आई खरं सांगू, मला आहे ना माझी खरी जागा कळली. माझी खरी जागा तुझ्या पायाच्या जवळच आहे. आयुष्यभर इथं बसून तुझी सेवा करणार बघ आता. आधी सेवा करायची असते आणि मग मेवा पाहिजे असतो तुला. आज काय पाहिजे वंदे? त्याला सांगा, त्याला काय पाहिजे ते पटकन बोल म्हणाव आणि निघ इथनं. बघितलं का वहिनी? हा नाही हे असे एकदा कानफाट्या नाव पडलं ना का कायमचा कानफाट्या. आणि मग किती पण बदलायचा प्रयत्न केला, हिला काही विश्वास बसायचाच नाही. अरे ही म्हण अशी नाही आहे. हा म्हण अशी आहे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, किती बी सरळ करायला गेलं तर ते सरळ होत नाही, अशी म्हण आहे. हा? अगं पण कुत्र असलं तरी तुझंच पिल्ल आहे का नाही? कोणाकडे येणार शेपटू हलवा तुझ्याच कडे का नाही? हा वंदे, त्याला विचार बरं इथं कशा बाई आला आणि त्याला काय हवंय ते. अरे हे घे बाळा, घे. पी. अहो भाऊजी तुम्ही नाही 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 नाही. माझं काय बी काम नाही. मी आलोय फक्त ह्याच्यासाठी. हे काय आता? आणि तेल आहे तेल, तुझ्या केसांना लावाय. अगं गंमत केली काय नाही. तुझे गुडघे दुखतात का नाही? हा तुला गुडघ्याचा त्रास आहे का नाही? अगं माझ्या ओळखीतलं एक जण आहे, तो असं रामबन तेल बनवतो बघ. हा अरे काय आयो, हा एवढं मी मनापासून आणलंय, तू अजून विश्वासानं बघ काय. खरंच भाऊजी, हे असं सगळं बघितलं ना की मला आनंद होतो. नाही म्हणजे पुन्हा पहिल्यासारखं सगळं होईल अशी आशा वाटते. होय होय होय, मला पण असंच वाटतंय, सगळं आधीसारखं सुरू व्हावं. पण नक्की ना? काय तेलात काय मिसळून आणलेस? नाही म्हणजे माझ्या गुडघ्यांना मी लावणार आणि कायमचीच बसवशील मला इथं. अगं बसलीस तर काय झालं? हा सांभाळेल की तुला आयुष्यभर, नुसतं बसून ठेवी ना. तू सांभाळणार. बरं बरं बरं, पण तू हे एकदा नक्की वापर. हा दुसरं एक छोटस काम आहे आता. आणि काय? अगं बघ तर, तुझ्या नातवानं काय बनवलंय बघितलंस का तू? दाखव्या काय आजीला? यब्बा बहिणी आय बघितलं का काय? सागरच्या शाळेचा प्रोजेक्ट आहे, बघितलं का? हा कसे चित्र काढले बघ, तुझं माझं सगळ्यांचं फोटो आहे त्याच्यात. आणि यो प्रोजेक्ट सागर नच केलाय म्हणून सह्या पण केल्या. ते बघ ही माझी सही आहे इथं, हा इथं अमृताची आहे आणि इथं तुझी येणार आहे. बहिणी कसं आहे? प्रोजेक्ट म्हणजे काय असतंय ते? अहो ते अभ्यासाचं असतं, ते शाळेतनं सांगतात ना ते येते. पण छान आहे ना, त्याला वाईट वाटू नये म्हणून आपण करूया ना सह्या. पण नक्की ह्याच्यासाठीच पाहिजे ना का काय गडबड आहे? नाही, तुझं घर माझ्या नावावर करून घेतोय. काय वहिनी, शाळेचं प्रोजेक्ट आहे, याच्यावर सही करून काय घर माझ्या नावावर होणार आहे का? तुझा काय बी भरोसा नाही, काय पण करू शकतोस तू. असं ना? चल बाबा सागर निघू. अहो अहो भाऊजी थांबा. अरे कशी बोलते? अहो थांबा, हो करू आम्ही सह्या. आई त्याच्यासाठी करूया ना, छान आहे. बघा पण ते द्या इथे पे. घे
कुठे इकडे करायची इकडे इकडे वहिनी हा हा वा. काकूनी केली करावं आहे हे बघ एकदम वरती वर का ठळक असं ठळकच ठळक लय बोललास ना तर अजिबात करणार नाही अरे, थोबाड बंद ठेव बर. जना वाई आणि आई रातच्याला तेल लाव बर का हा 10 दिवस लावलेस ना का मॅरेथॉन पळायला पण एकदम मोकळी तू ये हा. तर मैत्रिणींनो ही आहे सायलीताई. तर आजचा क्लास आपला सगळ्यांचा सायलीताई घेणार. तर आज आपण गुड टच आणि बॅड टच बद्दल शिकणार आहोत. तर मला सांगा, तुम्हाला याविषयी काय काय माहिती आहे? हे बघा, तुम्ही तुमचे पालक आहेत म्हणून घाबरून जाऊ नका. जे काही मनात आहे, जे काही वाटतंय ते बिनधास्त बोला. ताई, आपल्या मर्जीने स्पर्श झाला तर तो गुड टच आणि मर्जीशिवाय स्पर्श झाला तर तो बॅड टच. बरोबर, जवळ आहे. जो स्पर्श वाईट असतो तो जाणवतो आपल्याला. गुड. आणि नको त्या ठिकाणी होणारा स्पर्श हा खिळच आणणारा असतो. बरोबर आहे. तसं शिवाने मला सांगितलं होतं की तुम्ही मुली फार हुशार आहात आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. सो बेसिकली जो आपल्या मर्जीने आपल्याला हात लावतो तो गुड टच आणि जो आपल्या मर्जीशिवाय आपल्याला हात लावतो तो बॅड टच. आणि बऱ्याचदा बॅड टच मध्ये जबरदस्ती होणारच असं नाहीये. कधी कधी विक्षिप्त लोक असतात, ते गोड बोलून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. फक्त आपल्याला ते समजून घ्यायला हवं. पण मग ते कसं ओळखणार? आज तेच आपण शिकणार आहोत. बरं मला सांगा, कन्सेंट बद्दल तुम्हाला काय माहितीये? मी सांगते. कन्सेंट म्हणजे परवानगी. कुठल्याही पुरुषाला तुमच्या इच्छेशिवाय तुम्हाला स्पर्श करण्याचा अधिकार नाहीये. पण बऱ्याच वेळा कळत नाही. बरोबर आहे. कधी कधी आपल्याला कोण कशा पद्धतीने हात लावतोय ते कळत नाही. पण जर असं कळत नसेल ना तर त्या व्यक्तीपासून लांबच राहायचं. पण मग ती व्यक्ती जवळची असेल तर? राईट शिवा. बऱ्याच केसेस अशा आहेत ज्यामध्ये नातेवाईकांना पकडला गेला आहे किंवा ती व्यक्ती विश्वासातली असते आणि तो या गोष्टीचा फायदा घेत असतो. आणि हे सगळं आपल्याला ना वेळ निघून गेल्यावर कळतं. पण मग काय करायचं काय ह्यासाठी? सांगते. ज्या क्षणी ती व्यक्ती ती आपल्या नात्यातली असेल किंवा जवळची विश्वासातली असेल आणि ती आपल्याला खेटत असेल, अंगलट येत असेल तर ते समजून घ्या. गरज नसतानाही तुम्हाला हात लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते समजून घ्या. पण आपण मुली हुशार असतो, आपल्याला ती समज असते. पण तेव्हा आपण बोलण्यात हरवून जातो. ते होऊ द्यायचं नाही. ती व्यक्ती कितीही जवळची असू द्या, जर का तिने तुमच्या शरीराला नको त्या ठिकाणी हात लावला तर ते सहन करायचं नाही. घरच्यांना सांगायचं, घरचे ऐकणार नाही तर पोलिसात जायचं, पण सहन करायचं नाही. लक्षात ठेवा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.